चूड़ी हरी है पीली है, बोलो कौन सी पहनना है? मुझे श्याम रंग है भाया। पीली नहीं चाहिए, हरी नहीं चाहिए, मुझे श्याम रंग है भाया, श्याम चूड़ी बेचने आया। बाकीच्या गोपींनी विचार केला, का ग त्यालाच भेटतो तो जाऊन? अगं तोही आपल्याला प्राप्त झाला पाहिजे ना, त्याच्यासाठी काय करावं? अगं काहीतरी करा आणि तो आपला झाला पाहिजे. मग त्या गोपींनी काय करावं? मार्गशीर्ष महिन्यामध्ये कात्यायनी व्रत केलं. गर्गाचार्याने सांगितलेल्याप्रमाणे व्रत केलं, कात्यायनी व्रत. आणि त्या कात्यायनी व्रत करत असताना दररोज सकाळी जावं, थंडीचे दिवस यमुनेमध्ये थंड्या पाण्यात स्नान करावं. जसं पंढरपूरला आलेली सगळी माणसं पंढरपूरमध्ये चंद्रभागेत स्नानाला जातात ना, तसं काय काही तर आंघोळ, काय काय नळाले पाणी तर चंद्रभागेच असा. बाप्पा काय कुठून शिकले काय सांगावं. त्या त्या महिन्यामध्ये त्या त्या गोष्टीला महत्व आहे. पुरुषोत्तम मास आहे, पंढरपूर धाम आहे, चंद्रभागासारखं तीर्थ आहे. अरे याच्यासारखं पुण्य जगात मी कोणतं आहे? श्रीमद भागवतात श्रवण आहे आणि आत्मस्वरूपाचं चिंतन आहे. चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा. सांगू तुम्हाला चंद्रभागेचा महिमा असा आहे मायबाप. अवघीच पापे जाती दिगंतर, चंद्रभागा डोळा देख लिया. चंद्रभागा मैयाला डोळ्याने जरी बघितलं तरी सगळी पाप निघून जातात. अवघीच पापे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देख लिया. माझे नामदेव महाराज म्हणतात, पंढरीचा वास चंद्रभागे स्नान. एवढं पाहिजे, पंढरीचा वास पाहिजे, चंद्रभागेचं स्नान पाहिजे. इंद्राने केलेलं पाप या ठिकाणी स्नान केलं गेलं निघून. ब्रह्महत्येचं पाप. लोहदंड तीर्थ आहे, पंढरपूरमध्ये अनेक तीर्थ आहेत. भीमा दक्षिण वाहिनी, या ठिकाणी भीमा ही दक्षिण वाहिनी आहे. पंढरपुराचा महिमा कोण जाणेल. पद्मपुराणामध्ये या पंढरपूरचं फार सुंदर वर्णन आलेलं आहे बरं का. पद्मपुराण बघा. अरे ऐसे संत जन, ऐसे हरिदास, ऐसा नाम घोष सांगा कुठे, ऐसी चंद्रभागा, ऐसे भीमा तीर, ऐसा विटे वर देव कोठे. उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षत्र महिमे. पण ऐशी चंद्रभागा, ऐशे भीमा तीर, ऐसा विटे वर देव कुठे. या जगातला फक्त एकच देव असा आहे की त्याला चरणस्पर्श दर्शन आहे. तो सगळ्यांना जवळ घेतो. विठू माझा लेपुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा. पुंडलिका बहु बरे केले, अरे निधान आणिले पंढरी. पुंडलिकाच्या भावार्था झाला गोकुळी होऊन येता, त्याच्यासाठी तो आला. पण आमच्यासाठी कामी आला. ताली बजाना हो तो जोर से बजाओ, कंजूस क्यों. पंढरपूरचा क्षत्राचा महिमा फार मोठा आहे. सांगू
येथील तृण आणि पाषाण तेही देव जाणावे. या पंढरपूर मधलं तृण पाषाण तेही देव जाणा. मग माणसांना नमस्कार करायचा नाही तर काय करायचा? पंढरपूरची माणसं तर साक्षात विठ्ठल स्वरूप आहेत, त्यांना नमस्कार करा. तेथील तृण आणि पाषाण तेही देव जाणावे. पंढरपुर के वृक्ष की महिमा न जाने कोय, हर डाल डाल पर पात पे विठ्ठल विठ्ठल होय. हा पंढरपूरचा महिमा आहे. म्हणून चंद्रभागे मैयाचं स्नान करा. उद्याला एकादशी आहे ना, पुरुषोत्तम मासाची एकादशी आहे. स्नान करा. लोक आपल्या सोयीचं काही बोलतात. मन है चंगा तो काठत में गंगा. अरे पण त्याच्यासाठी तेवढा अधिकार लागतो राजा. आम्हाला गंगेवर गेल्यानंतर गंगा दिसत नाही, तर आमच्या काठोटमध्ये आम्हाला काय दिसणार आहे? आम्हाला माणसातनी देव दिसत नाही. आम्हाला चेतन स्वरूप असलेला आत्मा, त्याच्यामध्ये आम्हाला आत्मस्वरूपाचं दर्शन घडत नाही. तर तीर्थे धोंडा पाणी, त्याच्यामध्ये आम्हाला काय त्या आत्मस्वरूपाचं दर्शन होणार आहे? त्याच्यासाठी तो अधिकार पाहिजे. मनी नाही भाव मने देवा मला पाव, मनी नाही भाव मने देवा मला पाव. देव आशान भेटायचा नाही मनामध्ये भाव असणं गरजेचं आहे. मला सांगा, चंद्रभागा मैयावरती आमचा जर तेवढी श्रद्धा भाव असता तर लोकांनी फाटलेली कपडे चंद्रभागेत टाकली असती का? नाही म्हणे, आलं पंढरपूरला की ते कपडे सोडाव पंढरपुरात चंद्रभागेला. जुने सोडायचं असेल तर नवं सोडा ना. होय, अरे विनाकारण प्रदूषण वाढवलं आम्ही काही काही गोष्टी. पंढरपूर मध्ये आलो आम्ही, जरासा विचार करा. भारत स्वच्छता अभियान चालू आहे, पण लोक शौचालयाचा उपयोग करतात का नाही मला माहित नाही. अंधार दिसला की बसला. पण सांगू तुम्हाला, आठवण करून देतो तुम्हाला आत्ताच, पंढरपूरची माणसं नगरपालिकेची सकाळीच आपल्या इकडे आली होती. त्यांना काय माहित आहे बाहेरची लोक आहेत का इथली लोक आहेत. त्यांनी सांगितलं पंढरपूरमध्ये ग्राम स्वच्छता अभियान चालू आहे. जर तुमच्या लोकांनी घाण केली असेल तर प्रत्येकाला 1.5 लाख रुपये दंड भरावा लागेल नगरपालिकेचा.
शौचालय आहेत, आपण मठ केलेले आहेत, त्या मठामध्ये शौचालयासाठी जा. गजानन महाराज मध्ये शौचालय आहेत, तनपुरे महाराज मध्ये शौचालय आहेत, काही मंडळी गाडगे महाराज मध्ये आहेत, तिथे शौचालय आहेत. आपल्यातलं कोणी तसं बाहेर कोणी जातच नाही. पण एखादा समजा अर्जंटवाला असन तर त्यानं इथे नका बसू, आता रस्त्यावर नाही जमत म्हणून पहा अंधार. आपल्या जवळच्या जवळ तर बघा देव. आणि जर पकडल्या गेलात तर त्याला जबाबदार कार्यकर्ते मंडळी राहणार नाही. आता सूचित करून देतो, रोडच्या पुढे मोठं शौचालय बांधलेलं आहे, तिथे जा. आणि तसं तर आपण सगळे शौचालयाच्या दृष्टीनंच व्यवस्था त्या पद्धतीनं करा. आणि तुम्ही सगळे करताय मला माहिती आहे. बोलता बोलता तेवढा आले म्हणून सूचना दिली. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता काय हे सांगावं का भागवतामधून? पण वेळ ते सांगायची तरी काय करावं? का आम्हाला नाही ना कळला अजून. तो ज्याला हे कळत नाही मायबाप त्याला काय कळणार आहे ते आत्मस्वरूप? त्याला काय चंद्रभागेमध्ये तो आत्मा दिसणार आहे? काय त्याला दैवत्व दिसणार आहे? चंद्रभागेमध्ये स्नान करत असताना विधी सांगतो आपल्याला. गंगेवरती कोण्याही तीर्थावरती स्नान करत असताना पहिलं त्या तीर्थाला नमस्कार करा. तीर्थ देवतेला नमस्कार केला पाहिजे, दक्षिणा दिली पाहिजे आणि नंतर स्नान केलं पाहिजे. काय म्हणत असतात म्हणून तर आम्ही नळावर करतो. अरे बाबा, हा पर्वकाळ पुन्हा येणार नाही जीवनामध्ये. चंद्रभागेचं स्नान करा, फार मोठं पुण्य आहे. दिवे सोडा, दीपदान करा, ब्राह्मण देवतेला दक्षिणा द्या, अन्नदान करा. आपल्या इथे किती मोठं अन्नदान चालू आहे. तीर्थक्षेत्राचा महिमा सांगूया. येथे एक शीत दिधल्या अन्न, होय कोटी कुळाचे उद्धरण. कोटी कुळाचा उद्धार होतो एक शीत जरी दान केलं तर. पण ज्यानं एक शीत वाया घातलं त्याचं काय होते ते मला माहित नाही, पुराणात लिहिलेलं नाही. ते वाया नका घालू. आणि खरंच आहे, इथल्या भक्तांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. एवढी लोक प्रसाद घेतात पण उष्टावळी एवढी सुद्धा निघत नाही. एक वेळ माझ्यातर्फे टाळ्या वाजून स्वागत. भगवान शुभदेवजी महाराज परीक्षिती राजाला सांगतात, राजा, तीर्थक्षेत्राचा महिमा, तीर्थ स्नानाचा महिमा फार मोठा आहे. गोपिकींनी त्या यमुनेमध्ये स्नान करून आपलं कात्यायनी व्रत करावं. कात्यायनी देवीची वाळूची मूर्ती का तयार करावी? कात्यायनी महामाये महायोगिनीधीश्वरी हा मंत्र आहे भागवतामधला. एखाद्या मुलीचं जर लग्न होत नसेल तर हा श्लोक म्हणा, त्या मुलीचं लग्न पाहिजे तसा वर योग्य मिळेल. मंत्र आहे ते भागवतामधले. रुक्मिणी स्वयंवर वाचा, नियमामध्ये करा. कात्यायनी महामाये महायोगिनीधीश्वरी. हे कात्यायनी माता, आम्हाला तो कृष्णपती प्राप्त व्हावा. पण स्नान करता करता एक विधी चुकला. अंगावरचे वस्त्र काढायचे आणि निर्वस्त्र स्नान गोपिका त्या यमुने मातेमध्ये करायच्या. माझ्या कृष्ण कन्हैयाने समजावून सांगितलं पण ऐकलं नाही. माझ्या कानाने विचार केला, हे सांगून ऐकत नाही ना, तर मग काहीतरी केलं पाहिजे. गोप सोबत घेतले. या गोपिका स्नान करण्यासाठी यमुनेमध्ये गेल्या आणि माझा कृष्ण कन्हैया ते वस्त्र घेऊन कदंबाच्या वृक्षावरती गेला. बराच वेळ झाला स्नान करून त्या गोपिका बघतात, अगं किती वेळ झाला.
अगं लोक येण्याची वेळ झाली, अगं चला कपडे परिधान करा. म्हणून तीरावर बघितलं तर कपडे नाही. कागद कुठे ठेवले होते? इथेच ठेवले होते ना. चंद्रभागेवर स्नान केल्यानंतर कपडे हरवतात, त्याच्यात विशेष नाही, माणसं सुद्धा हरवतात. हो इथेच उभं राहा म्हटलं होतं, गेला कुठे? सारखंच दिसते जिकडे तिकडे. भगवान सुखदेवजी महाराज परीक्षिती राजाला सांगतात, राजा त्या गोपींनी सगळा निरीक्षण केला तो तीर, पण वस्त्र दिसली नाही. आणि सहज एकीची नजर त्या कदंब वृक्षाकडे गेली. आणि त्या कदंब वृक्षाकडे गेल्यानंतर माझ्या कृष्ण कन्यांनी ते जे कपडे होते, कोणते हिरवे, पिवळे, लाल, गुलाबी, त्या फांदीला गुंडाळले. सुंदर पैकी ते फुलासारखे दिसत होते. तो वृक्ष नटला, सजला तो. आणि त्या गोपीचं लक्ष गेलं. अगं म्हणे बघितलं का? अगं तो बघा. थकविल्या 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 गौडनी, थकविल्या 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 गौडनी, थकविल्या 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 गौडनी, थकविल्या 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 गौडनी, थकविल्या गौडनी हरी, थकविल्या गौडनी हरी, थकविल्या गौडनी. गौडनी सुंदर यमुने गेल्या, यमुने तिरी, यमुने तिरी, वस्त्रे सोडो तिरिया स्नान करीती नारी, करीती नारी. सुंदर वने गेला यमुने तिरी, यमुने तिरी, वस्त्रे सोडो निया स्नान करती नारी, करती नारी. गोविंदाने वस्त्रे नेली कळंबावरी, कळंबावरी, गोविंदाने वस्त्रे नेली कळंबावरी, कळंबावरी. थकविल्या गौडनी हरी, थकविल्या गौडनी हरी, थकविल्या गौडनी हरी. एका संगतीने मराठी, कानडी, कोकणी, गुजराती आणि मुसलमान, एका संगतीने मराठी, कानडी, कोकणी, गुजराती आणि मुसलमान. ऐशा पाच जणी, ऐशा पाच जणी, थकविल्या गौडनी हरी, थकविल्या गौडनी हरी, थकविल्या गौडनी. 5 जणी होत्या, 5 जणी. कोण कोण होत्या? कोकणी होती, कोकणी आहेत तिथे. गुजरणी होत्या, मराठी होत्या, अजून कोण होत्या? मुसलमानी होत्या, अजून कोण होत्या? आता तुम्ही सांगा कोण होत्या? कर्नाटक जवळ आहे ना, इथे आहे ना, ती कानडी होती. आणि प्रत्येकीची भाषा वेगवेगळी. जास्त मराठी होत्या ना, त्याच्यातली एक मराठी बोलली, हे कृष्णा देवकी नंदना, देवकी नंदना, श्रीपती तू श्रीपती, श्रीपती तू श्रीपती. उघडी होई वाची तुझ विनवू किती, उघडी होई वाची तुझ विनवू किती. पाया पडते बाम येते काकुलते, पाया पडते बाम येते काकुलते. हे माझी साडी गे नाकाचे मोती घे, हे माझी साडी गे नाकाचे मोती घे. देवकी नंदना, देवकी नंदना, नंदना. आता कोणती ऐकायची सांगा बरं तुम्ही? कानडी ऐकायची का? ऐकायच्यात कानडी? कोकणी आहे, कोकणी ऐका. पाव भगताला तू नंदच झिलो, पाव भगताला तू नंदच झिलो. पडतो मी हिमाल मेलो, हेमंत पडतो, पडतो मी हिमाल मेलो, हेमंत पडतो. तुझ्या पाया पडलो, तुझ्या पाया पडलो, तुझ्या पाया पडलो, तुझ्या पाया पडलो.
कोकणी, तांदळाची भाकली, तांदळाची भाकली. कोकणी काय म्हणते माहित आहे? काय म्हणते? पावगादा थाला तुझो नंदाचो झिल्लो, माका फळको दिनी हिवान मेलो, घे माझो कोयतो. तिकडे कोकणामध्ये जा, पाया पडलो. कोणाच्याही कमरीला कोयताच असतो. ते म्हणते कोयता देतो तुला, कारण तिकडे कोकणामध्ये कोयत्याला फार किंमत आहे. कोयता समजतं का तुम्हाला? हा, कोयता कळते का? नाही का? जा या कोकण्यासोबत तिकडे. आता गुजरणी काय बोलते बघा. जो जो रे जो रे माधव जी, जो रे माधव जी, जो रे माधव जी, जो रे माधव जी. मैं शरण भई तन का कैसी, तन का कैसी. मैं शरण भई तन का कैसी, तन का कैसी. मारो बाबा गया, तू ही हारी साड़िया मोने हाथ नीने कंकणी, हारी साड़िया मोने हाथ नीने कंकणी, हाथ नीने कंकणी. जय हो रे माधव जी, जो रे माधव जी, जो रे माधव काना दे रे ते वस्त्र आमचे. भगवान परमात्म्याने सांगितलं, तुम्ही माझ्या देवतेचा अपमान केला, माफी मागा सूर्यनारायणाला, हात जोडून माफी मागा. गोपिका विचार करतात, काना अरे दे बाबा वस्त्र. शेवटी विचार केला, सर्वाचा तो आहे, तो आत्मस्वरूप आहे. या लज्जाचं वस्त्र या आत्म्यापासून काय लपून राहणार आहे? या आत्मस्वरूपापासून काय लपून राहणार आहे? म्हणून त्या गोपींनी त्या सूर्य देवतेला नमस्कार केला आणि ऐकोनी देव बोले हासोनी, सूर्या दंडवत करा करजोनी. नामा म्हणे, नामा म्हणे, नामा म्हणे, नामा म्हणे, नामा म्हणे, नामा म्हणे, नामा म्हणे. शारंग पाणी गौऱ्या धन्य तुझी करणी. एका संगतीने मराठी गाणी, मुसलमानी. एका संगतीने मराठी गाणी, मुसलमान. ऐशा पाचगणी, ऐशा पाचगणी. कविला गौळणी हरी, कविला गौळणी हरी, कविला गौळणी, कविला गौळणी, कविला गौळणी. भगवान परमात्म्याने त्यांच्यावरती कृपा केली. भगवान परमात्म्याच्या प्राप्तीसाठी अनेक त्या गोपिका व्रत धारण करत होत्या. भगवंताने योग्य दिवस बघितला, शरद पौर्णिमेची रात्र आहे. त्या शरद पौर्णिमेच्या रात्री माझा कृष्ण कन्हैया यमुनेच्या किनाऱ्यावरती गेला
कदंबाला पाठ लावली, देवळा चरणी उभा राहिला आणि ती मुरली, ती बासुरी आपल्या ओठावरती परिधान केली. आज त्या जीवावरती कृपा करायचं ठरवलं. या बासरीतून तो धुनी मात्र आता माझा कृष्ण कन्हैया सगळ्यांच्या संदेश द्यावा म्हणून तो धुनी आता प्रत्येकाच्या कानापर्यंत पोहोचवतो. तो संदेश त्या बासुरीच्या माध्यमातून सगळ्या साधकापर्यंत पोहोचवतो. प्रत्येकाच्या कानावरती ती बासरी, ती मुरली, तो ध्वनी ऐकून प्रत्येकाला असं वाटायचं की मला आवाज देतो. अरे या मृत्यू लोकावरती या परिणाम होईल त्या बासरीचा, याच्यात काय विशेष आहे? इंद्र लोकावरती, ब्रह्म लोकावरती सुद्धा या बासरीचा परिणाम झाला. अरे नव्हे एवढंच नाही तर कैलासामध्ये राहणारे भोले शंकर त्यांच्यावरही त्या बासरीचा परिणाम. बांसुरी बजाए आज रंग रंग से नारी, बांसुरी बजाए आज रंग से मुरारी, शिव समाधि भूल गए ऋषि मुनि किनारी, शिव समाधि भूल गए ऋषि मुनि किनारी, वेद पढ़त ब्रह्म भूले भूले ब्रह्मचारी, वेद पढ़त ब्रह्म भूले भूले ब्रह्मचारी, बांसुरी बजाए आज रंग से मुरारी, बांसुरी बजाए
बांसुरी बजाए आज रंग से मुरारी, शिव समाधि भूल गए ऋषि मुनि किनारी, वेद पढ़त ब्रह्म भूले भूले ब्रह्मचारी, बांसुरी बजाय आज रंग से मुरारी। यमुना जल उलटी भयो शोभा आज न्यारी, यमुना उलटी व्हायला लागली, परिणाम जडावरती झाला, अरे दगड पाझरायला लागले. भगवान शुभदेवजी महाराज परीक्षिती राजाला सांगतात, राजा प्रत्येकाच्या कानावरती तो ध्वनी आवाज येत होता, तो संदेश होत होता. ज्याच्या कानावरती आवाज आला त्याला असं वाटायचं की भगवान परमात्मा मला बोलवतो. गोपिका आपापल्या घरातली कामं करत होत्या. कामाचा त्याग करून त्या गोपिका आता त्या यमुनेच्या दिशेनं निघालेल्या आहेत. एक गोपिका सायंकाळची वेळ, शृंगार करत होते. शृंगार करत असताना हातामध्ये तिनं लाली घेतली. तेवढ्यामध्ये आवाज कानावरती त्या बासरीचा आला, मुरलीचा आवाज कानावरती आला. परिणाम ती लाली ओठाला लावण्याच्या ऐवजी ती काजळ म्हणून डोळ्यात घातले. काजळ घेतलं आणि ओठाला लावलं. पैजण घेतले, हातामध्ये घातले. का तर दीवानी बनी. रात दिन मैं श्याम पिया बस तेरे ख्यालों में रहती हूँ, सारी दुनिया शाम शाम कहती हूँ. मैं तो दीवानी हूँ श्याम पिया की बनी रे, मैं तो दीवानी हूँ श्याम पिया की बनी रे, मैं तो दीवानी. जय हो
जय हो. राधे राधे जय जय श्री राधे. मैं तो दीवानी बनी श्याम पिया की बनी रे. मैं तो दीवानी बनी आँखों में लाले होठों पे काजल. लाल डोळे झाले त्या लालीनं. का दीवानी बनी श्याम पिया की